हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू द ब्लॉग. आपल्या सर्वांचं आजच्या ब्लॉगमध्ये भरपूर स्वागत. सो इट्स अर्ली इन द मॉर्निंग 4 अँड ॲज यू ऑलवेज नो दॅट वी आर नेवर लेट वेन वी आर ट्रॅव्हलिंग. सो ॲज पर द शेड्यूल आपण झालो आहे रेडी, उतरलो आहे, कॅब बुक केली आहे. कॅब येणार ऑलमोस्ट 10 मिनटामध्ये आणि ती सरळ आपण निघूया शिवाजीनगर. तिथून आज आपलं पिकअप लोकेशन आहे. बाकी सर्व गोष्टी रस्त्यात समजून सांगतो. सो गाईज, वी रीच टू अवर डेस्टिनेशन. ऑलमोस्ट 3 तास आम्ही ट्रॅव्हल केलं पुणेपासनं. 130 किलोमीटर आहे कासपठार. कासपठारमध्ये पोचलो आम्ही. मध्ये एक ब्रेक घेतला होता. ब्रेकमध्ये मस्त 1 नंबर ब्रेकफास्ट केला आणि ब्रेकफास्ट केल्यानंतर आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोचलो आहे कासपठारला. आणि आजच्या या जर्नीमध्ये आपल्यासोबत एकदम खास लोक आहे जे कॅमेऱ्याच्या मागे आहे आणि मस्त हसून राहिले. त्यांचं एक छोटंसं इंट्रोडक्शन देऊन देतो. रिमेंबर मी, आय वॉज इन प्रीवियस ब्लॉग ऑल्सो. अबे इधर तो देखो तो. I hope. Hello, please like and subscribe. I hope guys you know this fellow विशाल, कारण की अगोदरच्या पण व्लॉगमध्ये आला आहे. अँड आज आपल्यासोबत विशालची बायको पण आली आहे, म्हणजे माझी ताई मिनल आणि तिची एक मैत्रीण. म्हणजे आम्ही असे टोटल 4 लोक आलो आहे. असे फोटो काढून राहिले. फोटो काढण्यामध्ये सध्या ते लोक व्यस्त आहे. बट कोई नाही, मी तुम्हाला बाकीचा टूर सांगून देतो. मस्त 1 नंबर जागा आहे ही. अगोदरच याचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं. ऑलमोस्ट 150 रुपीज ऑनलाईन पे करून आम्ही रजिस्ट्रेशन केलं होतं 4 लोकांचं. आणि त्याचा पण टायमिंगचे स्लॉट्स असतात. आमचा टायमिंगचा स्लॉट आहे 7 to 11. 7 to 11मध्ये आम्हाला हा पूर्ण परिसर बघायचा. आणि आजचं वातावरण खूप 1 नंबर. काहीच ऊन नाही आहे, काही टेन्शन नाही आहे. त्याच्यानंतर इथे गाडी पार्क करावं लागते आणि गाडी पार्क केल्यानंतर ते त्यांच्या गाडींनी आपल्याला या पठारावर सोडून देतात. तर ऑलमोस्ट या जागेवर 150पेक्षा जास्त डिफरंट टाईप ऑफ प्रजातीचे फ्लावर्स आहे. आता स्पेसिफिकली एक फ्लावर मी नाही सांगू शकणार कारण की मलाच माहिती नाही. बट वॉट एव्हर मला माहिती आहे मी ते तुम्हाला सांगणार आणि आजचा ब्लॉग एन्जॉय करणार. बताओ ना. यूरोप के म्यूजियम में है एक बहुत बड़ा लूव्र करके. वहाँ पे क्लोजिंग टाइम 5 था. और पास में था तो हमारे चले थे. और हम पहुँचे वहाँ पे एग्जैक्ट 5:01. और हम गए, टिकट दिखाए बोला. बंदा बोलता भाई 1-2 मिनट लेट हो गया, आप हम एंट्री नहीं देते. हाँ क्या भाई, सेम मेरे साथ हुआ था. मैं एक टेंपल में गया था. वो टेंपल में बंद होने वाला था पर हम गए तो हमारे लिए 5 मिनट चालू रखा. आ जाओ बोले, फटाफट दर्शन करो बोले, और फिर उसने बंद किया. वही तो इंडिया और यूरोप. दैट्स इंडिया. हॅलो मित्रांनो, कुठून आले तुम्ही? पुढे पळशी वॉटर स्टेशन. कसं वाटलं फिरून आज कासपठारला? चांगलं वाटलं. परत येणार का फिरायला? कधी? आता सुट्टी असल्या. तुमचे शाळेचे शिक्षक कोण आहे? सरसोबत आले का? चला भेटू परत.
जर तुम्ही बाई कास पठारला येत आहे तर इथे गेट नंबर 46 जवळ मावशी बसते. 1 नंबर भाकर मिळतं मावशीकडे, खायसाठी विसरू नका. ओके, स्माइल करा मावशी. ही राईची भाजी, रानभाजी. ही बालगेची भाजी, रानवटीच. ही आळूवडी. हा ठेचा. 5 भाज्या आहेत बघा. सो गाईज, वी हॅव टेकन अ स्मॉल ब्रेक, कारण की आम्ही पायी चालून खूप जास्त दमलो आहे. म्हणजे मी नाही दमलो, हे सर्व दमले आहे. मी इथं ट्रेकर आहो, हे यांच्यासाठी थांबलो आहे. आणि इकडे गर्दी खूप सारी आहे, तुम्हाला दाखवतो जरा. ॲक्च्युली आज वीकेंड आहे ना, वीकेंडमुळे ही सर्व गर्दी आहे. बट ठीक आहे, हा पठार खूप मोठा आहे तर जास्त गर्दी बी असली तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि हळूहळू थोडं पावसाचं वातावरण बनत आहे. आम्ही आज अर्ली इन द मॉर्निंग आलो म्हणून वातावरण एकदम थंड आणि शांत होतं. तुम्ही पण असं क्लाउडी वेदर पाहूनच या, मस्त फिरायसाठी एकदम इझी होईल. बट द थिंग इज, इकडे पठार खूप मोठा आहे. मी जवळपास 1700च्या जवळपास हे पठार आहे, तर पूर्ण फिरणं होत पण नाही. तर जितकं तुम्हाला जे फ्लावर्स जवळ दिसतात ते एक्सप्लोअर करा. ही जे जागा आहे ना, कास पठार, खूप शांत जागा आहे. व्ह्यू खूप छान आहे. पूर्णकडे जिकडे तुम्ही बघता तिकडे नुसतं फक्त फुलांची अशी चादर आहे. ऑलमोस्ट 150पेक्षा जास्त प्रकारचे इथे फुलं आहे, वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या प्रजातीचे. आणि मोस्टली आज क्लायमेट खूप छान आहे, एकदम थंड वाटत आहे. त्याच्यामुळे एकदम बेस्ट वाटतं, असं सांगता नाहीत फिलिंग. बट इकडे म्हणजे आता कास पठारला खूप जास्त अशी गर्दी झाली आहे, कारण की आज वीकेंड असल्यामुळे. सो मी एकदम असं कोपऱ्यामध्ये आलो एका, आणि तिकडे असं बसलेलो आहे. सो फिलिंग ग्रेट. ऑलरेडी आम्ही खूप सारे फोटोज वगैरे, व्हिडिओज वगैरे ऑलरेडी काढले. आता मी जस्ट रील पण शूट केली मस्त वाली, ठुमक. तेच गाणं मी आजकाल लूपवर ऐकतोय, तर एकदम भारी वाटलं. बट तुम्हाला सांगतो की आज गर्दी एकदम जास्त भारी आहे. खूप जास्त गर्दी आहे. सो तुम्हाला यायचं आहे, सो मोस्टली प्रोबॅबली वीकेंडला तर नका येऊ, वीकडेला या. आणि बस सपोज वीकेंडलाच यायचं आहे तर अर्ली इन द मॉर्निंग, जसं आम्ही 7ला आलो तेव्हा काहीच गर्दी नव्हती. जवळपास 1 वाजलं आहे. अँड जस्ट वी आर प्लॅनिंग टू गेट बॅक. अजून एका ठिकाणी आम्हाला एका मंदिरामध्ये जायचं आहे, म्हणजे माझी जी इच्छा आहे. आणि एका ठिकाणी पण जेवण करायचं जायचं आहे, जिथे मी ऑलमोस्ट 2 वर्षापासून वाट बघतोय जायची, बट कधी जाणंच नाही होत. लेट्स सी की आज आमचं जाणं होईल. आफ्टर कास पठार एक जागा आहे, त्याचं नाव आहे एक्यू वॉटरफॉल. एकदम जवळच आहे कासपासून. तर तिथे माझ्या कॅमेराची बॅटरी झाली डेड, आणि तिथे पाऊस पण आला. सो आम्ही तिथूनच अगदी 5 मिनिटावर असलेला एक्यू वॉटरफॉल आलो आहे. हे वरती गेले आहे. हा वॉटरफॉल आहे, एकदम ट्रेक आहे. रेनकोट नाही आणला मी, बट लेट्स डू इट.